नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर. अमित शहांना पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रीपद तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खात्याची पुन्हा एकदा जबाबदारी. नितीन गडकरी यांच्याकडे देखील पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा रस्ते विकास राज्यमंत्रीपदी. निर्मला सीतारामन या पुन्हा एकदा अर्थ मंत्रालयाचा कारभार हाकणार तर जे.पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी. एस जयशंकर पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री तर मनोहरलाल खट्टर यांना ऊर्जा खात्याची जबाबदारी. शिवराज सिंग चौहान नवे कृषी मंत्री तर त्यांच्याकडे पंचायत राज मंत्रालयाची देखील जबाबदारी. अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालय. पियुष गोयल पुन्हा एकदा वाणिज्य खात्यामध्ये काम पाहणार तर किरण रिजिजू यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री पदाची जबाबदारी. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कारभार तर मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री. चिराग पासवान यांची क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदी वर्णी तर रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी. मोदी सरकारच्या खातेवाटपामध्ये सी.आर. पाटील यांच्याकडे जलशक्ती मंत्रालय तर जितनराम मांझी यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी. निवडणुकीमध्ये संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार. तंत्रज्ञानाचा वापर करत चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार. आज सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेटीची शक्यता. काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली जाणार. मोदींनी माझा उल्लेख भटकती आत्मा केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. पवारांची मोदींवर जोरदार टीका. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर शरद पवारांची लाट. पवारांना बारामतीमध्ये अडकवण्याचा काहींचा प्रयत्न. मात्र पवारांनी महाराष्ट्र पेंचून काढला. जयंत पाटलांचा विरोधकांवर निशाणा. मी पक्षाचा अध्यक्ष. काही महिने अनेकांनी मोजले. मात्र पोरं शाळा सोडून गेल्यानं शाळा बंद होत नाही. आमच्या शाळेचा हेडमास्तर खमक्या आहे. जयंत पाटलांचा विरोधकांवर निशाणा. निवडणुकीमध्ये थोडा कमी पडलो पण मी माझ्या नेत्यासाठी लढलो याचा अभिमान. मराठा आणि मुस्लिम समाज आता तुम्हाला का आठवतो? शशिकांत शिंदे यांचा अजित पवारांना सवाल. पवारांनी टाकलेल्या चेंडूनंतर विरोधकांचा त्रिफळा उडाला. संसदेमध्ये शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर संसद बंद पाडू. निलेश लंकेंचा सरकारला इशारा. संसदेमध्ये मराठी भाषेत देखील बोलता येतं. भाषेवरून सुजय विखेंनी लंकेंवर केलेल्या टीकेला शरद पवार यांनी आता समाचार घेतलाय. इंग्लिश बोलतो हा गर्व लोकांनी उतरवला. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून नकल करत सुजय विखेंवर टीका. हाऊ इज विखे असं म्हणत आव्हाडांचा विखेंना टोला. सुरुवातीपासून प्रमाणपत्र हातात घेईपर्यंत लढावं लागलं. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. बीडमध्ये सत्याचा विजय. खासदार बजरंग सोनावणे यांचं वक्तव्य. सुजल्यावर कळतं पवारांनी मारलं कुठे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचंय. अमोल कोल्हेंचा विरोधकांवर निशाणा. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा फटका. मराठा आरक्षणावरून अजित पवारांचं वक्तव्य तर विदर्भामध्ये वाद नव्हता तरी देखील उमेदवार पडले. भुजबळांची प्रतिक्रिया. कहा गए भाई आओ शिवाजी महाराज. भुजबळांच्या या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. शिवाजी नलवडे यांना बोलवताना भुजबळ यांच्याकडून आओ शिवाजी महाराज असा उल्लेख झाल्यानं वादाची चिन्ह. भाजपकडून शिवसेनेसोबत दुजाभाव. 7 खासदार असून देखील कॅबिनेट मंत्रीपद नाही. एनडीएमध्ये शिंदे गटाला उचित स्थान मिळावं. खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी. एकनाथ शिंदे अजित पवार मोदींचे गुलाम आहेत. हिंमत असती तर शिंदेंनी राज्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं. तर पटेलांना 150 कोटींची संपत्ती परत मिळाली. मंत्रीपद कशाला हवं? संजय राऊतांचा खोचक टोला. पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला होऊ नये तर तो जनतेला व्हावा. मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदावरून सुप्रिया सुळेंचा टोला. तर सामान्य घरातील कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिपदाची संधी. आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना ते पचनी पडणार नाही. मुरलीधर मोहोळ यांचं सुप्रिया सुळेंना उत्तर.
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण आणि सहकार खात्याची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये मला सहकारात काम करण्याची संधी. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. तर रक्षा खडसे यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी. राज्य देशातून चांगले खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी प्रतापराव जाधव यांच्याकडे. माझ्याकडे जनतेची सेवा करता येईल अशी खाती. प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मेळाव्यामध्ये अजित पवार यांच्याकडून पवारांची आठवण, तर वेगळं घर करून मेळावा साजरा करणाऱ्यांचे आभार. सुप्रिया सुळेंचा निशाणा. खरी राष्ट्रवादी कोणती मोदींना कळलं असेल. अजितदादांच्या खासदारांना पुढे संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा असू शकते. अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यावरून जयंत पाटलांचा टोला. 7 वर्षांचा अनुभव तरी देखील शरद पवार मुख्यमंत्री, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं. सुनील तटकरे यांचा पवारांना सवाल. तर तेव्हा संधी दिली असती तर आज मागे वळून बघायची गरज पडली नसती. तटकरेंची टीका. सुनील तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन. अजित पवार यांचं वक्तव्य. तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो. अजित पवारांचा मोठा दावा. 400 पारचा नारा, त्याचबरोबर संविधान बदलाच्या अफवेमुळे आदिवासी, दलित, मुस्लिम समाज घाबरला. विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यामध्ये कमी पडलो. भुजबळ यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचं नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये विरोधक यशस्वी. महायुतीमध्ये असलो तरी देखील शाहू फुले आंबेडकरांचे विचार सोडले नाहीत. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी अजित पवार यांचं वक्तव्य. जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालायला नको. आधीच जागावाटप ठरवा, मग उमेदवार द्या. विधानसभेला शिंदेंना मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला द्या. भुजबळांची भाजपकडे मागणी. अजित पवारांच्या वाट्याला भोपळा, तर नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं. संजय राऊतांचा जोरदार निशाणा. विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा. बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आमदार आणि खासदारांना सूचना. विधानसभेमध्ये आम्ही 180 ते 185 जागांवर विजय मिळवू. 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ताकदीनं करण्याच्या सूचना. बैठकीनंतर संजय राऊत यांची माध्यमांना माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पराभूत खासदारांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री शिंदेंनी जाणून घेतली पराभवावर मागची नेमकी कारणं. बैठकीला 7 पराभूत खासदारांची उपस्थिती. आदित्य ठाकरे यांच्याकडून वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची पाहणी. अधिकारी आणि बीडीडी चाळीतील रहिवाशांसोबत आदित्य ठाकरे यांची चर्चा. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या बॅनरची चर्चा. तू तारी त्याला कोण मारी, पवार गटाच्या बॅनरवर खास उल्लेख. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारकडून समिती गठीत. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. याचिकेमध्ये परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप. नीट निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. केंद्रीय गृह खात्याच्या राज्यातील पोलिसांना सूचना. पुणे कार अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्यासह अशफाक मकानदारच्या पोलीस कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने नष्ट केल्याप्रकरणी अधिक चौकशी होणार. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच पात्र उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदभरतीमध्ये पात्र ठरलेल्या 162 उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळणार. मराठा आरक्षण आणि सगेसोरेच्या मागणीसाठी धाराशिवमधील मराठा बांधवांचं जरांगे यांना समर्थन. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा. डोंबिवलीमध्ये मेट्रोचं काम आणि फुटलेल्या पाईपलाईनमुळे वाहतूक कोंडीची समस्या. कल्याण शिल्ड रोडवर पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर खड्डे, वाहनधारकांना मनस्ताप. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन 15 मिनिटं उशिरानं धावतायत. सिग्नल मिळत नसल्यानं अनेक लोकल कल्याण स्थानकावर. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाची जोडी देण्याची घोषणा हवेत विरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना एक गणवेश तर दुसऱ्या गणवेशाचे कापड देण्यात येणार. पुण्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अनेक भागामध्ये पाणी साचत असल्यानं काँग्रेस आक्रमक. पुणे शहर काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली महापालिका आयुक्तांची भेट. नीटच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचा सीबीआयनं तपास करावा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. बार्शीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं
पोस्ट चौकामध्ये ओबीसी कोट्यातून कुणबी आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन. नाशिक इथं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4च्या कर्मचारी संघटनेचा पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा. नाशिक ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी प्रवास आंदोलन करणार. सांगली शहरातील माधवनगर रोड रेल्वे उड्डाणपुलाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्याचा आरोप. नागरिक जागृती मंचच्या वतीनं काम संथगतीनं सुरू असल्यानं घालण्यात आलं श्राद्ध. साताऱ्याच्या झाडानी गावामध्ये अनधिकृत 640 एकर जमीन खरेदी आणि बांधकाम प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचं आज आमरण उपोषण. कारवाईची मागणी. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी गोशाळा मालक आक्रमक. गोशाळा महासंघाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन. मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईतील लोअर परळ परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. वाहनधारकांची चांगलीच तारांबळ. मात्र मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. जालना जिल्ह्याच्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपलं. परतूर शहरातील मलंग शाह चौक ते जामा मस्जिद चौक परिसरामध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी. नागरिकांची चांगलीच तारांबळ. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाच्या सरी. पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात समाधान. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा. परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 2 महिला पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना. 1 महिला बचावली तर एका महिलेचा अद्यापही शोध सुरू. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. वाघदरी गुगळगाव भागातील नदी नाले अक्षरशः दुथडी भरून वाहू लागले. अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. शेतीच्या कामांना आता वेग येणार. हवामान खात्यानं दिला होता जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पावसाची हजेरी. वातावरणामध्ये बदल झाल्यानं पर्यावरणाचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मात्र 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करू नये. कृषी विभागाचं आवाहन. पुण्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी. सलग 4थ्या दिवशी पुण्यामध्ये पाऊस. स्वारगेट महानगरपालिका, शिवाजीनगर, कात्रज या भागामध्ये मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी शिरलं. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील कागदपत्रांचं आणि साहित्याचं देखील मोठं नुकसान. धाराशिवच्या खानापूर गावामध्ये वीज पडल्यानं घरांचं मोठं नुकसान. घरातील सर्व साहित्य जळालं. नुकसानीचा पंचनामा करून सरकारकडे मदतीची मागणी. शेतामध्ये वीज पडलेल्या ठिकाणी जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी येत असल्याचा प्रकार. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मसला इथली घटना. भंडाऱ्याच्या मानस साखर कारखान्याबाहेर ऊसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. 4 महिने होऊन देखील पैसे दिले नसल्यानं ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक. भंडारा जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ. कांद्याचा दर प्रति किलो 40 रुपयांवर. ग्राहकांना महागाईचा फटका. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कच्च्या बदामाची आवक सुरू. काश्मीरमधील येणाऱ्या कच्च्या बदामाला बाजारात मोठी मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीला सुरुवात. 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याची शक्यता. जळगावमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सज्ज. यंदा जिल्ह्यामध्ये 7,49,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामासाठी लागवड होणार. नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा आता घसरला. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. शेतकऱ्यांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या 40 गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या. 94 गावांमध्ये तब्बल 113 टँकरना पाणी पुरवठा. प्रशासनाकडून 160 गावांमध्ये 186 विहिरींचं अधिग्रहण. धडगाव तळोदा तालुक्याला जोडणाऱ्या चांदसेली घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना. दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत. धुळ्यातील मोराणे गावामध्ये नागपूर सुरत महामार्गावर खोदलेल्या चारीमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्वरित उपाययोजना करण्याची मागणी. भंडाऱ्यातील आरोग्य भरतीच्या परीक्षार्थींना मनस्ताप. जवळच्या परीक्षा केंद्रांची निवड करून देखील शेकडो किलोमीटर प्रवास करण्याची वेळ. जवळचं परीक्षा केंद्र देण्याची मागणी. नावाशेव बंदरातून 4.11 कोटी रुपयांचे लॅपटॉप आणि सीपीयू जप्त. गोपनीय माहितीच्या आधारावर कस्टम विभागाची मोठी कारवाई.